नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, पुणे अहिल्यानगर आणि संभाजीनगर दरम्यानचा प्रवास वेगवान करण्याच्या दृष्टीने 2019 साली केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी पुणे संभाजीनगर एक्सप्रेसवेची घोषणा केली होती. पुणे आणि विदर्भ मराठवाड्यातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प होता. पण स्थानिकांकडून होणारा विरोध, लँड ॲक्विजिशनमध्ये येणाऱ्या अडचणी आणि एन्व्हायरमेंटल क्लिअरन्समध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्समुळे हा प्रोजेक्ट रखडला होता. पण आता एक चांगली बातमी समोर आली आहे. MSIDCने दिलेल्या माहितीनुसार या महामार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. कसा असणार आहे हा महामार्ग ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुणे संभाजीनगर एक्सप्रेसवे सुमारे 246 किलोमीटर लांबीचा असून या एक्सप्रेसवेसाठी अंदाजे 2520 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या प्रोजेक्टचे बजेट अंदाजे 22,400 कोटी रुपये असून या महामार्गाचे काम 3 फेजेसमध्ये केले जाणार आहे. पहिल्या फेजचे काम सुरू झाले असून या फेजमध्ये खराडी ते शिरूर दरम्यान 54 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रोड बनवला जाईल. हा एलिव्हेटेड कॉरिडॉर 6 लेनचा PQC रोड असेल. तसेच मेट्रोसाठी जागेची प्रोव्हिजन करून 4 लेन ॲट ग्रेड सर्व्हिस रोड बनवला जाईल. 8,000 कोटींची बोली लावून वेलस्प्रन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने या फेजचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले आहे. तर या फेजचे काम 4 वर्षात पूर्ण केले जाईल. हा फेज पूर्ण झाल्यावर खराडी, वाघोली, लोणीकन, कोरेगाव भीमा, शिक्रापूर आणि रांजणगाव येथे होणाऱ्या ट्रॅफिक जॅमपासून प्रवासी, कामगार आणि स्थानिक नागरिकांची सुटका होईल. असो, दुसरा फेज शिरूर बायपास ते संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजपर्यंत 192.5 किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड ॲक्सेस कंट्रोल्ड एक्सप्रेसवे असणार आहे. दुसऱ्या फेजसाठी बिडिंग प्रोसेस सुरू झाली असून पुढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत या फेजचे काम प्रत्यक्षात सुरू होईल अशी अपेक्षा आहे. तिसऱ्या फेजमध्ये पुणे ते शिरूर दरम्यान नवीन 6 लेन ग्रीनफील्ड ॲक्सेस कंट्रोल्ड एक्सप्रेसवे बनवला जाईल, ज्यामध्ये अल्ट्रा मॉडर्न डिझाईन, हाय सेफ्टी स्टँडर्ड्स, हाय व्हिजिबिलिटी रोड मार्किंग्स, इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा वापर केला जाईल. हा फेज पूर्ण झाल्यास पुणे ते शिरूर दरम्यानच्या सर्व गावांना बायपास करून थेट आणि वेगवान प्रवास करता येईल. हा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यावर पुणे ते संभाजीनगर दरम्यान प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ 8 तासांवरून 3 तासांपर्यंत कमी होईल. हा एक्सप्रेसवे मराठवाड्यासाठी गेम चेंजर ठरेल, कारण यामुळे व्यापार, उद्योग, पर्यटन आणि गुंतवणूक वाढेल. संभाजीनगर, बीड, जालना आणि आसपासच्या भागांमध्ये नव्या उद्योगांना चालना मिळेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.